जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताच्या नात्याचा गळा घोटला। कडमेश्वर पोलिसांनी अवघ्या 4 तासात उलगडले त्या अंधाऱ्या खुनाचे गूढ। नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहगाव सावंगी शिवारात माणुसकीला लज्जास्पद वाटणारी एक थरारक घटना उघडकीस आली आहे। जमिनीचा वाद आणि मालमत्तेचा हव्यास माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतो याचा भयानक प्रत्यय या घटनेतून आला। सख्या मोठ्या भावानेच आपल्या लहान भावाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण मोहपा आणि कडमेश्वर परिसर हादरून गेलाय। मात्र कडमेश्वर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवत केवळ 4 तासात या खुनाचा पर्दाफाश केला आणि नराधम भावाला गजाआड केले। या हृदयद्रावक घटनेची सविस्तर माहिती अशी की मोहपा येथील धनगरपुरा वार्ड क्रमांक 15 मध्ये राहणारे अरुण रामाजी तुरारे वय 43 वर्ष हे 13 डिसेंबर रोजी मोहगाव सावंगी शिवारातील आपल्या शेतात काम करत होते। त्यांची पत्नी ज्योत्स्ना या बाजूच्याच दुसऱ्या शेतात मजुरीसाठी गेल्या होत्या। सायंकाळच्या सुमारास काम आटोपून पतीला बोलावण्यास गेल्या, मात्र अरुण तिथे आढळून आला नाही। शोधाशोध केली असता पतीचा थांगपत्ता लागला नाही। त्यांनी पोलीस चौकी गाठली। पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शोध मोहीम आढळली। एका नाल्यामध्ये मानवी अवयव जळत असल्याचं अंगावर शहारा आणणारं दृश्य समोर आलं। याचेच अर्धवट जळालेले शरीर अरुण तुतारे यांचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने पत्नीने घटनास्थळी एकच आक्रोश केला। मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आणि त्यांनी व्यक्त केलेल्या दाट संशयावरून कडमेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंदवला। फिर्यादीने पतीचा सख्खा मोठा भाऊ चंद्रशेखर रामाजी तुरारे वय 58 वर्ष राहणार मोहपा याच्यावर संशय व्यक्त केलाय। पोलिसांनी जराही वेळ न दवडता संशयित आरोपी चंद्रशेखराला ताब्यात घेत खाकीचा धाक आणि पोलिसांच्या कौशल्यपूर्ण चौकशीपुढे आरोपी जास्त वेळ टिकू शकला नाही। शेती आणि घराच्या वाटणीवरून मनात असलेल्या रागावरून भावाचा काटा काढल्याची कबुली त्यानं दिली। आरोपीनं अत्यंत थंड डोक्यानं हा गुन्हा केला। मात्र कडमेश्वर पोलिसांनी गुन्हेगारी जगताला जरब बसवणारी तत्परता दाखवत अवघ्या 4 तासात आरोपीला जेरबंद केलं। या धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले असून नागरिकांमधून पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे भरभरून कौतुक होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।